नमस्कार मैत्रिणींनो, मी स्नेहल गुरु। आज मी तुम्हाला रव्याचा उत्तप्पा कसा करायचा ते दाखवणार आहे। तर त्यासाठी कोणकोणते साहित्य लागते ते आता आपण पाहूया। 1 वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे, 1 वाटी बारीक रवा घेतलाय, थोड्याशा मिरच्या घेतल्या, कोथिंबीर घेतलाय आणि मी 2-3 चमचे दही वापरणार आहे आणि चवीसाठी हे मीठ वापरणार आहे। तर त्यासाठी सुरुवातीला मी यामध्ये तांदळाचे पीठ घेतले, 1 वाटी रवा घेतला, ही मिरची घेतली, कोथिंबीर घेतली आणि हे 2-3 चमचे मी दही घातलं याच्यामध्ये। आता हे आपण याचं चांगलं मिश्रण करायचं। रवा डोसा कुरकुरीत होण्यासाठी मी ते तांदळाचं पीठ वापरले। आता मला थोडे अजून पाण्याची आवश्यकता आहे। हे चांगलं सरसरीत जसं आपण ना घावण्याला कसं पीठ बनवतो तसं आपण हे पीठ करायचं। आता याच्यामध्ये ना मी मिरची पण टाकलेली आहे, त्यामुळे आपल्याला चटणीची आवश्यकताच आहे असं नाही आहे। हे आता इतपत घट्ट झालं, इतकं घट्ट नको आपल्याला, थोडं अजून पातळ होईल। पाणी थोडं थोडं हळूहळू वाढवायचं, अजून थोडं। 1 वाटी जर रवा असेल ना तर 2.5 वाटी आपल्याला पाणी बरोबर होतं। आता हे पाण्याचं प्रमाण आपल्याला बरोबर झालं की आपण मीठ घालायचं, चवीपुरते मीठ घालायचं। हे जरा मिश्रण करून घ्यायचं। आम्ही तापायला ठेवलेली आहे, गॅस आपण मीडियम टू लो असा ठेवायचा, एकदम फास्ट पण नाही एकदम कमी पण नाही। आता ही नारळाची किसणी जी मी तेल लावायला घेतलेली आहे, हा माझा नैसर्गिक ब्रश आहे तेल लावण्याचा। ओके, हे असं नारळाच्या किसणीने छानपैकी तेल लावून घ्यायचं। आता हे जे मिश्रण आहे हे असं प्रत्येक वेळेला आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं। जर घट्ट वाटलं की थोडं सोडून पाणी टाकायचं। लगेच मी झाकून ठेवतो। आपल्याला मिश्रण घातल्यानंच कळतं की थोडंसं घट्ट आहे, असं आपल्याला कळलं की आपण थोडंसं ह्याच्यात पाणी वाढवू शकतो। तर आपल्याला पातळ डोसा करायचा, कारण रवा फुलतो आणि मग ते मिश्रण घट्ट होतं। हे ओपन करून बघतो, छान झालेला आहे आपला डोसा। त्यावर थोडंसं आपण असं 2-3 थेंब असं तेल सोडायचं, 1 सेकंद थांबायचं, चांगला आपल्याला आजूबाजूने तो सुकू द्यायचा। कच्चा असला तर तो चांगला परतत नाही म्हणून। आता हळूहळू आपण याला साईडने सोडवायचं। आता याच्यामध्ये मी जशी कोथिंबीर घातली तर आपण अशा वेगवेगळ्या भाज्या पण घालू शकतो, उदाहरणार्थ गाजर, शिमला मिरची असं घालू शकतो, म्हणजे अजून जरा वेगळा लागतो। आता ह्याला हे परतलं आहे, याला पण 1-2 मिनिटं आपण याला शेकू द्यायचं। काढून घेतलं, पुन्हा यावर आपण एक दुसरा घालूया। प्रत्येक वेळेला कावीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि प्रत्येक वेळेला आपण पीठ हे ढवळून घ्यायचं, कारण रवा खाली बसतो। झाकून ठेवून 5 मिनिटं वाफ धरू द्यायचं। हा डोसा ओपन करते, डोसा छान झाला आहे। नेहमीप्रमाणे 1 सेकंद थांबायचं, त्याला जरा सुकू द्यायचं, साईडने हवा जाऊ द्यायची, वाफ जाऊ द्यायची।
आणि नंतर मग त्याला हळूहळू परतायचं, हळूहळू असा सोडवायचा चालेल. आणि जर कधी सुटत नसेल, चिकटला असं वाटलं असेल तर अजून थोडा वेळ थांबायचं, म्हणजे तो खालून जरा कच्चा असतो. नाही तर आपण घाई केली ना तर तो पटकन तुटण्याची शक्यता असते. म्हणून अशा पातळ अशा ह्याच्याने पातळ चमच्याने आपल्याला असं चांगलं हे परतायला चांगलं जमतं. आणि कढीचा असा जाड घ्यायचा नाही, कढीचा पातळ घ्यायचा, धारदार. हा परीचा मध्य, हा बरोबर मध्यावर आला पाहिजे, म्हणजे मग तो डोसा बरोबर मधोमध पडतो. आता 1-2 मिनटं थांबायचं म्हणजे आपला डोसा तयार झाला. असे हे रवा डोसा आपला तयार झालेला आहे. असा हा रवा डोसा तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे फार फार धन्यवाद. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हे जे डोसे आहेत हे आपण चटणीबरोबर आणि सॉसबरोबर खाऊ शकतो. आणि जर आपण मिरची टाकली आहे तर आपण हे असेच ही चहासोबत खाऊ शकतो. अशा तर मग भेटूया पुन्हा एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.